चलो 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 खाने का टाइम हुआ, चलो भाई। 5 पैकी 5 स्टार देते। नमस्कार मंडळींनो, मी आहे तुमची वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी चॅनल वरती। तर आज आपण अशी डिश बनवणार आहोत की सगळ्यांच्या घरचे काय म्हणणार आहेत माहिती तुम्हाला, की अरे मी आज काय हॉटेलमध्ये जेवून आलो आहे का? हो, आणि त्या डिशचं नाव आहे पनीर चिली। आणि घरच्या घरी आपण हेल्दी हायजेनिक अशी पनीरची डिश बनवणार आहोत। तर चला मग आपण बघूयात मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले। मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि पनीर कोटिंगसाठी, चिलीच्या पनीर कोटिंगसाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लावर, 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। हे झालं आपलं पनीरचं कोटिंगसाठी। आणि आता आपल्याला पनीर चिलीची ग्रेव्ही बघायची। तर ग्रेव्हीसाठी मी घेतलेला आहे 2 मिरची, कांदा, शिमला मिरची, चिली सॉस 1.5 चमचा, सोया सॉस 1 चमचा, टोमॅटो सॉस 1.5 चमचा, शेजवान चटणी 1 चमचा। आणि इथं मी आपली ग्रेव्ही आहे ना ती थोडीशी घट्ट किंवा एक चांगली कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी ते कॉर्नफ्लावर आणि 1 चमचा कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्यात चटपटीत गोष्टी टेस्टी होण्यासाठी आपल्यात सगळ्यात महत्त्वाचं आलं लसूणची पेस्ट आणि एक अर्धा चमचा आपण त्या ग्रेव्ही मध्ये विनेगर टाकणार आहे। तर पहिल्यांदा आपण पनीर तळून घेऊयात कोट करून। कोटिंग साठी मी इथे कॉर्नफ्लावर घेते 2 चमचे, मैदा पण टाकून घ्यायचा 2 चमचे, चवीपुरतं मीठ आणि पाणी ओतायचं। आपला फेस वॉश कसा असतो स्मूथ, तसं एकदम कन्सिस्टन्सी असलेलं हे बॅटर करून घ्यायचं। थोडंसं पाणी लागेल। बघा हे असं करून घ्यायचं। तेल आपलं गरमच झालेलं आहे। तर आज आपला रेसिपीचा स्टार कोण आहे? पनीर आहे। पनीरला ह्याच्यामध्ये कोट करूयात चारी बाजूनी। गॅस मी पहिल्यांदा थोडंसं हाय फ्लेमवरच ठेवते, म्हणजे हे ना सगळं कोटिंग ना निघून जाणार नाही। एकदम लो फ्लेमवर केलं ना हे सगळं कोटिंग निघून जातं। आणि एक 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 करून त्याच्यामध्ये डीप करून तेलामध्ये सोडायचं। आणि एकदम तळून घ्यायचं, क्रिस्पी व्हायला पाहिजे। एक 2 मिनिट हाय फ्लेम ठेवायचा आणि परत लो टू मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचं। हे हलवून घ्यायचं थोडंसं। आता मी गॅस बारीक केलेला आहे आणि बघा हे असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चारी बाजूनी तळायचं। एकदम हे टर्न क्रिस्पी झालं पाहिजे। गॅस मी एकदम लो फ्लेम केलेली, आता लो फ्लेम वरती आता भाजून घेऊया, तळून घेऊया। असे हे सगळे घाणे मी करून घेते। अजून एक होईल माझा घाणा। प्लेट मध्ये टिश्यूज घेते, टिश्यू पेपर घेते, म्हणजे हे तेल आहे ना सगळं एक्स्ट्रा ते टिश्यूने निघून जाईल। आणि अजून थोडंसं जे राहिलेले पनीर ते मी तळून घेते। एकदम क्रिस्पी झाले, मी तुम्हाला दाखवते। सेकंड माझं तळून झालं दुसरं ते तुम्ही बघा, एकदम क्रिस्पी असा आवाज पण येतोय। असं क्रिस्पी तळून घ्यायचंय। डीप फ्राय करू नका, डीप फ्राय केलं की क्रिस्पीनेस पण एवढा येत नाही, आतून ते लिळबिळच राहतं। घ्यायचे बघा, गोल्डन ब्राऊन दिसतंय।
आता हे तर झालं आपलं क्रिस्पी करून पनीर कोट वगैरे करून तळून. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. ग्रेव्ही बघूयात. ग्रेव्हीसाठी ना कांदा, शिमला मिरची आणि मिरची आहे ना आपली कट करून घ्यायची. कांदाचे ना हे बघा, हे असेच जास्त बारीक नाही करायचा, थोडस कट करून घ्या, कारण परत आपण जेव्हा तेलात टाकल ना तेव्हा ह्याच्या पाकळ्या आपोआप सुटतात. आता ही शिमला मिरची उभी कट करून घेऊयात. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटपट पटपट आपल्या इझी रेसिपीसाठी मदर डॉटर रेसिपीला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि हा, कमेंट पण चला लगेच करा चालू व्हिडिओ मध्ये सगळेजण, माझी रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कुठून माझी रेसिपी बघताय, तुमच्या गावाचं नाव ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी तुमची जी फेवरेट आहे त्याचं नाव मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी माझ्या स्टाईलने रेसिपी बनवून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल. आता मिरचीचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आणि मी ह्याची रेसिपी पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही चेक करू शकतात. ग्रेव्हीसाठी ते मी 3 चमचे तेल घेतलेले. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. आलं लसूणची पेस्ट आहे ना छान परतायची, पण परतताना लक्षात ठेवायचं ना थोडंसं क्रिस्पी होऊ द्यायचं. आणि शेजारच्यांना वास पण गेला पाहिजे, त्यांनी म्हटलं पाहिजे की चला चला आज ह्यांच्यात काहीतरी चक्कर मारायला जाऊयात, म्हणजे आपल्याला पण त्यांनी खायला देतील. एवढं छान हे परतून घ्यायचं मीडियम टू लो फ्लेम वरती. झालेलं आहे आपलं. आता ह्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची आणि आपली हिरवी मिरची कट केलेली टाकून द्यायची. हे सगळं ना टाकल्यानंतर बघा तुम्ही किती छान हिरवं हिरवं रंगीत दिसायला लागले, पांढरं हिरवं. असं वाटत नाहीये का तुम्ही इंस्टाग्राम रील पण करावी ह्याच्यामध्ये? तुम्हाला पण अशी माझ्या रेसिपीची रील करून तुम्ही शेअर करा अशी छानशी. मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं ना, थोडस तेलामध्ये परतलं ना आपल्या कांद्याच्या अशा पाकळ्या पूर्ण सुट्ट्या झालेल्या आहेत. आपण जेव्हा हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये खायला जातो, कॅफे मध्ये खायला जातो पनीर चिली, तेव्हा पण ना कांदा कधीच छोटा नसतो, सेम अशा पाकळ्यांसारखा असतो. त्याच्यामुळे ना आपण पण असाच मोठा चिरायचा. आणि हे थोडस नॉर्मलच परतून घ्यायचं 1-2-3 मिनिट. 1-5 मिनिट तर परतावंच लागते, कारण ह्या पाकळ्या सुटायला आणि परत सुटल्यानंतर थोडस त्याला मऊपणा यायसाठी आपण हे टाकल्यापासून 1-5 मिनिट पूर्ण परतून घ्यायचं. मला पाहिजे तसं हे गरम झालेलं आहे आणि एकदम सुटसुटलं पण आहे. आता ह्याच्यामध्ये जातील आपले सगळे सॉस. थोडं तिखट, थोडं आंबट, थोडं खारट, कसं आपल्या मूड सारखं. आपले मूड्स पण असेच स्विंग्स होतात ना सॉस सारखे, सॉसच्या टेस्ट सारखे. इथे मी टाकलाय चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि थोडीशी शेजवान चटणी आणि हा सोया सॉस. कधी पण कधी पण ना सोया सॉसचं प्रमाण हे कमीच घ्यायचं, कारण तो जरा उग्र असतो. आणि तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही सॉसेस थोडेसे 1-अर्धा चमचा जास्त टाकायचे. जास्त पण टाकले ना 2 चमचे वगैरे तर ते आपली ग्रेव्ही आहे ना अशी आंबट होती. आणि हे आपण जे केलं होतं कॉर्नफ्लावर
पाण्यामध्ये मिक्स केलेलं ते टाकायचं. त्यानं काय होतं माहिती का, आपल्या ग्रेव्हीला ना एक गाढेपणा येतो. थोडंसं अजून आपण ऍड करूया, थोडंसं पाणी, नॉर्मल, जास्त नाही, ग्रेव्ही पातळसाठी. आणि इथं मी एक अर्धा चमचा विनेगर टाकलेले, जास्त नाही टाकायचं. आणि एक 2 चमचे मोजून पाणी ओतले. आता हे मिक्स करून घ्यायचं. अजून थोडंसं. थोडंसं हे गरम होऊ द्यायचं आपल्याला. म्हणजे हे सगळं मिक्स झालं व्यवस्थित की मग आपण ते क्रिस्पी जे तळून घेतलं होतं कोटिंग करून पनीर, ते ह्याच्यामध्ये ऍड करता येईल. सुटू द्यायची. सुटलीच आहे आपली, ऑलमोस्ट शिजवल्यासारखी करायची. आणि ह्याच्यामध्ये आपले पनीर टाकून घ्यायचं. आणि हे हलवून घ्यायचं. पनीर एकदम असं वाचते बरं का, क्रिस्पीनेस पण थोडा पण कमी झाला नाही त्याचा. आणि मऊ ग्रेव्ही आणि क्रिस्पी पनीरचं कॉम्बिनेशन कुणाला नाही आवडणार, तुम्हीच सांगा. आणि एवढं पनीर आपल्याला हॉटेलमध्ये खायचं असेल तर एक 250 रुपये तरी लागतात. 250 म्हणण्यापेक्षा 300 रुपये तर लागतात. हे 2 प्लेटचं झालं, एक हाफ 250 आणि हाफ 250, 400 450 रुपये लागतात. आणि घरी बघा 150 रुपये पण नाहीत, आपले 120 रुपयामध्ये पनीर चिल्ली रेडी झाली आहे. मग बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी हायजेनिक खाल्लेलं कधी पण चांगलं का नाही, मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं. मिनिट ना हे थोडस गॅस वरती एकदम लो फ्लेम वरती परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून सगळ्यांना वाढायला द्यायचं. माझ्या घरच्यांना तर आज हॉटेलचाच फील येणार आहे नक्कीच. झालं माझं रेडी, रेस्टॉरंट टाईप, हॉटेल टाईप पनीर चिली. माझी इझी रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करायला विसरू नका. मी आजच्या माझ्या रेसिपीला मी स्वतःच 5 पैकी 5 स्टार देते. चला पटपट पटपट रेसिपी करा आज.